गड इंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर। एक वेळ अवश्य भेट द्या। गोड प्रेमाचा चहा। आमच्या सर्वांची एकच मागणी आहे, हा कारखाना सुरळीत चालू राहिला पाहिजेत आणि सर्व कामगारांची पगार झाले पाहिजेत, एवढीच आमची मागणी आहे। आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना बचाव समितीने आज गड इंग्लजचे प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे। या निवेदनानुसार चेअरमन आणि संचालक मंडळाच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद आणि कामगार यांच्या मालकीचा हा कारखाना दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे। कारखाना वेळेत सुरू व्हावा आणि कारखान्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी आपल्या स्तरावर माननीय साखर आयुक्त पुणे आणि माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे आपण पाठपुरावा करावा। त्याचबरोबर यंदाचा कारखाना गळीत हंगाम वेळेत सुरू होण्यासाठी कोणतेही नियोजन न झाल्यास नाईलाजाने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हे कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही या निवेदनात त्यांनी पुढे दिला। तरचा कारखाना हा 350 कोटीला कुठल्या तरी स्वामीनारायण ट्रस्ट कडून पैसे घेतले जाणार आहेत आणि तो जर कारखाना त्या पैसे घेऊन चालवायचा असेल, कारखानाच आमचा 100-150 कोटीचा आहे आणि तो 350 कोटी घेतल्यानंतर हा सभासदांचा राहील का, ह्याची आम्हाला चिंता लागलेली आहे। संपूर्ण गड इंग्लज तालुक्यातील सर्व लोक जे आहेत या कारखान्यावर अवलंबून आहेत। मग ते कामगार असतील, तोडणी कामगार असतील, शेतकरी असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, हे सगळे लोक याच्यावर अवलंबून आहेत। आज गेली 3-4 वर्ष हाच कारखाना बंद असल्यामुळं अनेकांचे हाल या ठिकाणी होत आहेत। जे विद्यमान संचालक मंडळ जे आहे हे संचालक मंडळ कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही म्हणजे कारखाना सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसत नाही। त्यांच्यामध्ये बेबनाव असल्याचं आमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। इकडे सांगितलं जातं की केडीसी बँकेकडून 55 कोटी रुपये मिळाले। 55 कोटी रुपये मिळून सुद्धा त्या ठिकाणी कारखाना सुस्थितीमध्ये चालू होत नाही। एखाद्या कारखान्याचं जर समजा त्या ठिकाणी भाग भांडवल आणि टोटली त्या कारखान्याची स्थावर मालमत्ता जर 150 कोटीची असेल तर 300 कोटी रुपये ते मंजूर झालेच कसे आणि दिले कसे, आणि हे देत असताना कोणत्या अटी त्या ठिकाणी घातल्या गेल्या, कारखान्याची मालमत्ता जी आहे ती मालमत्ता तारण दिलेली आहे काय, म्हणजे भविष्यामध्ये हा कारखाना सभासदांचा राहील काय नाही ही शंका फार मोठी उपस्थित झालेली आहे। पाठीमागच्या संचालक मंडळाने काम केलं असं सांगतं, त्यांनी काम केलं नव्हतं म्हणून तर तुम्हाला शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी निवडून दिलेला आहे, एक हाती सत्ता दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही हा कारखाना जो आहे हा कारखाना चांगला चालवावा, सुस्थितीत आणावा, सभासदांच्या मालकीचा तो राहावा, याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं होतं। पण दुर्दैवानं आज 2 वर्षे झाली हा कारखाना चालू होताना दिसत नाही। यावर्षी सुद्धा हा चालू होईल काय नाही ही शंका आहे। कारखान्यामध्ये ज्या मशिनरी आणलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत ते पण आपल्याला समजाय नाही आणि कलर लावून एक काम चालू आहे, तो हे काय चाललेला नाही आजपर्यंत कारखाना व्यवस्थित याची, आणि सभासदांना साखर मिळालेली नाही ही 4 वर्ष। त्याच्याबद्दल ह्या संचालक बॉडीला आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन बॉडीला हे आम्हाला विचारायची वेळ आलेली आहे। आत्ताचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आहेत, सभासद आहेत, पण यांनी कारखाना सभासदांसाठी किंवा कामगारांसाठी चालवायला ठेवला नाही आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण का ज्यावेळेला नलवडे साहेबांनी हा एक सभासद व्याजाने पैसे काढून आज कारखान्याचे सभासद झालेत आणि जोपर्यंत नलवडे साहेब होते किंवा त्याच्या पश्चात थोडे दिवस होते तोपर्यंत कारखाना चांगला चालला होता असं आम्ही करतो। आम्हाला आज 4-5 वर्ष साखर मिळत नाही सभासदांना आणि ह्यांना मात्र पाहिजे तेवढे करोडोनी त्या बँकेचं कर्ज मिळतं। मग कर्ज घेतल्याचं करतात काय संचालक मंडळ? माझा प्रश्न आहे त्यांना, संचालक मंडळ कर्ज घेऊन काय करताय कारखाना? म्हणजे कर्ज घेऊ नका ना तुम्ही, कारखाना आहे त्या स्थितीत राहू देत, तो कारखाना विकला जाईल ना। मग समाजामध्ये सभासदांचं नुकसान आहे, नाहीपेक्षा तुम्ही कर्ज घेता तर सभासदांचे पहिले पैसे द्या। आमच्या या गड इंग्लज कारखान्याला एक हाती सत्ता देऊन आम्ही ह्या चेअरमनांना एक हाती सत्ता करण्यासाठी दिल्यानंतर त्यांना काय वाटलं की बहुतेक हे सभासद आता बहुतेक पुढच्या 5 वर्षानंतरच जागे होतील असं त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी कारखाना ज्यावेळी आपलं भाषण चालू होती त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी म्हटलेलं की 100-150 कोटी मी या कारखान्यात देतो। त्यावेळी ह्यांनी मोठ्यापणानं सांगितलं काही गरज नाही, मला
मला फक्त 50-60 कोटी द्या, कारखाना असा चकचकीत करून कारखाना असा पळवतो म्हणा लागले। आता कोण पळा लागले, कारखाना पळा लागलाय काय सभासदांना पळायची वेळ आली हे आम्हाला तरी काय माहीत नाही। आजच्या घडीला आमचं एकच आपल्या माहिती विनंती आहे की गेली 6-7 वर्ष झालं आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांना 10-20 गुंठे उत्पादकांना ऊस घालायचं परिस्थिती अवघड झालेली आहे। आम्हाला आमचा जो हक्काचा साखर आहे तो यांनी द्यायला नाही, हे द्यायला पाहिजे। आणि आता मी सध्या परवाच कारखान्याकडे जात असताना ते पत्रे पण मला वरती दिसायला नाहीत, म्हणून आता आम्ही सगळे सभासद 1-2-3 दिवसात कारखाना फक्त व्हिजिट म्हणून जाणार आहे। जनगर्जना माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो की हा हंगाम कुठल्या परिस्थितीत लवकर चालू झाला नाही, मग ह्याची पुढची पावलं जे उचलले जाणार आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ राहील। आमच्यावर कुठल्याही मग आम्ही सभासद कसा शांत असतोय आणि सभासदमध्ये जे उद्रेक होईल त्याला सर्व जबाबदार संचालक मंडळ असेल। आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुक्यात सहकारी साखर कारखाना जो आहे त्यावेळी नलवडे साहेबांनी अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्या कारखान्याची उभारणी केली आणि गव्हर्नमेंटकडून आलेले भांडवलातले काही पैसे परतून सुद्धा दिले होते। कोणताही कारखाना हा राजकीय अड्डा म्हणून त्याचा वापर करता कामा नये। त्यातले जे व्यवहार असतात ते सगळे पारदर्शी व्यवहार असायला पाहिजेत। तुम्ही टेंडर्स काढली पाहिजेत, कमी दराच्याला चांगल्या क्वालिटीचे टेंडर दिले गेले पाहिजेत आणि हे असं कारखान्याचे पैसे वाचूनच मग ती संस्था चांगल्या पद्धतीनं उभ्या करता येते। पण या कारखान्यामध्ये आत्ता जर परिस्थिती बघितली, यांच्या प्रचारामध्ये आम्ही आघाडीवर होतो ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यानंतर आपण जो विश्वास दाखवला त्यांच्यामध्ये एकमत नाही, संचालकांमध्ये एकमत नाही, पदाधिकाऱ्यांच्यामध्ये एकमत नसेल तर मग संस्थेचं वाटोळ झाल्याशिवाय काय राहणार नाही। यांनी जो कारभार करतात तो अतिशय एकमतानं पारदर्शी झाल्याशिवाय हे आलेल्या पैशाचा विनियोग, इथून पुढे येणारी अडचण, त्यात लागणारे पैसे, ह्या सगळ्याची तयारी सगळ्यांनी मिळून एकत्ररित्या या तालुक्याच्या हितासाठी केली पाहिजे। ती होताना दिसत नसल्यामुळे नक्कीच हा कारखाना गोत्यात आणि याचा पाय गर्तेत जाताना दिसतोय। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद लता पालकर। सभासदांचा कारखाना सभासदांचा राहण्यासाठी जिल्हा बँक आपल्याकडे आहे, महाराष्ट्र बँक राज्य लेवलवरची आहे, या बँकांच्याकडून फायनान्स घेऊन कारखाना सभासदांचा ठेवला पाहिजे। माननीय पालकमंत्री मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून गेल्या वेळी 55 कोटी मिळाले, त्यातून कारखाना चालू झाला पण तो उशिरा झाला आणि त्यातसुद्धा चालू झालेल्या कारखान्यामध्ये 25 कोटी तोटा आला। तर ह्या तोट्याला कारणीभूत कोण आहेत तर विद्यमान संचालकांनी सगळ्यांनीच राजीनामे दिले पाहिजे आणि सभासदांनी कारखाना चालवण्यासाठी हाती घेतला पाहिजे, ही माझी प्रवर्षाने मागणी आहे।